नमस्कार. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. दररोज नवा दिवस नवीन विचार घेऊन येत असतो. मात्र आयुष्य हा असा व्यापार आहे, तिथं एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वतःच्या विचाराने जगणाऱ्या माणसाला इतरांच्या उपकारांची मुळीच गरज नसते. डोळे तर सर्वांचे सारखेच असतात. दृष्टी आणि दृष्टिकोन मात्र वेगवेगळे असतात, जे माणसांना माणसांपासून वेगळे ठरवतात. आपले धैर्य आपल्याला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवते, तर मनशांती भावनिकदृष्ट्या भक्कम बनवते. आपल्या वाट्याचे प्रत्येकाचे आयुष्य हे मर्यादित आहे. त्यामुळे इतरांच्या आयुष्यात काय चाललंय ह्या चौकशा करण्यात ते वाया घालवू नये. थोडा संयम आणि अधिक मौन पाळले तर अनेक समस्या सुटतील, तर बऱ्याच निर्माण होणार नाहीत. आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असेलच असे नाही. मात्र ती गोष्ट आपल्या नशिबात आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात नक्कीच असतं. ज्ञानी व्यक्तींनी दिलेला सल्ला नेहमी उपयुक्त असतो आणि सत्यही असतो. आपण त्याचा गांभीर्याने विचार मात्र कधीच करत नाही. स्तुती धोकादायक असते, तरी कुणी आपली स्तुती करत असेल तर मात्र आपण ती मनापासून ऐकत असतो. उंची वस्त्रे घालून माणूस श्रीमंतीचं प्रदर्शन करतो, नावासाठी दान करतो. साधे कपडे घालून लोक समाजसेवा करत असले तरी त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचे दर्शन आपोआपच घडते. ज्यांच्याकडे चांगले ग्रंथ आहेत आणि ते त्यांचं अखंड वाचन करतात, त्यांच्या ठायी त्यांच्या वागण्या बोलण्यातून ज्ञानसमृद्धीचे झरे ओसंडून वाहत असतात. भूतकाळातील चुकांचा विचार करत बसण्यात किंवा भविष्याच्या काळजीमध्ये रममाण होण्यात आपण आजचा सुंदर क्षण गमावून बसतो. प्रत्येकाच्या जीवनातील अडचणी, दुःख हे क्षणिक असतात याची जाणीव होते. ज्याप्रमाणे आपण प्रवासाला निघताना प्रत्येक ठिकाणाचा, प्रत्येक दृश्याचा आनंद घेतो, त्याचप्रमाणे जीवनाच्या या प्रवासातही प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकलो पाहिजे. आपल्यासोबतच्या कोणाचं जाणं किंवा कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे समजू शकत नाही. म्हणून त्यामुळे प्रत्येक भेटीत, प्रत्येक संवादात आणि प्रत्येक अनुभवात पूर्णपणे जगायला हवं. जीवन क्षणभंगुर आहे ही जाणीव आपल्याला अधिक प्रेमळ आणि अधिक संवेदनशील, अधिक कृतज्ञ बनवते. म्हणूनच या सुंदर जीवनाच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा. कारण हा प्रवास पुन्हा कधी मिळेल की नाही हे आपल्याला माहीत नाही. म्हणून भरपूर हसा, प्रेम करा, शिका आणि प्रत्येक क्षणाला एक सुंदर आठवण बनवून जगा. स्तुतीत लपलेलं खोटं आणि टीकेत लपलेलं, हसत हसत सांगितलेलं सत्य ज्याला कळतं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख आपोआप समजते. या जगात कोणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं. समाधान हा आपल्या आयुष्यातील असा एक दागिना आहे की जो आयुष्यभर मिरवला तरी त्याची चमक कधीच कमी होत नाही. आपल्याकडे उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. काही उत्तरं स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात. माणूस योग्य मार्गाने गेला व त्याच्यात तळमळ असेल तर सर्व अडचणीवर तो मात करतो.
संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्याने दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख कधीच होत नाही. उचललेलं प्रत्येक पाऊल एका नवीन प्रवाहाला जन्म देत राहतं. मात्र त्यात वाहत जायचं की योग्य दिशा द्यायची हे ठरवणं आपल्या हातात असतं. चेहरा मनाचा आरसा असतो. तो स्वच्छ असावा, पण सुंदर असावाच अशी अपेक्षा नसते, कारण ती निसर्गाची देणगी आहे. आईबाप, आजी आजोबा अशा अनेक पिढ्यांचा वारसा आहे. मन शुद्ध असावं. लोक चेहरा विसरतात, पण शब्द आणि शुद्ध मन कधीच विसरत नाहीत. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. भौतिक संपत्तीबरोबरच भावनिक, वैचारिक आणि बौद्धिक पातळीवरही. त्यासाठी अशी श्रीमंती असलेल्या महनीय व्यक्तिमत्वांचा तिरस्कार न करता त्यांच्या श्रीमंतीचा आदर करूनच पुढं वाटचाल केली पाहिजे. धैर्य ही कठीण परिस्थितीमध्ये स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळतेच. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांच्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी याचं स्मरण ठेवायला हवं. जिंकलेल्या माणसाचं कौतुक सगळेजण करत असतात, पण तेवढंच महत्त्वाचं असतं हारलेल्या माणसाला स्फूर्ती देणं. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताला सुरुवात झाली. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायणाची सुरुवात झाली. हक्क गाजवायला माणूस मात्र आपला असावा लागतो आणि माणूस आपला म्हणायला तो जपावा लागतो. आनंदी राहण्यासाठीची सगळ्यात पहिली अट म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील दुवा तुटू न देणे. आपण करीत असलेल्या हजार चांगल्या गोष्टींचा शेवट करण्यासाठी आपल्या एका चुकीच्या गोष्टीकडे हजार लोक बारकाईने नजर ठेवून असतात. अपयशाने मुळीच खचून जाऊ नये. अपयश येणं अगदी स्वाभाविक बाब आहे. अपयशातून यशाचा मार्ग प्रशस्त होतो. अपयशावर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल, तर ते अर्थहीन जीवन जगण्यात काय स्वारस्य आहे? अपयशाची मुळीच तमा बाळगू नये अथवा खंत करू नये. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नये. हजार वेळा अपयश आले तरी फिरून एक वार कंबर कसून पुन्हा प्रयत्न करावा. प्रयत्नावर पूर्ण श्रद्धा व विश्वास असावा. वाईटाला विरोध करण्यासाठी आपल्याकडं नैतिकता आणि योग्य अयोग्य समजण्याची बुद्धी असली पाहिजे. आपले बेशिस्त विचारच आपल्याला जास्त त्रास आणि अस्वस्थता देतात. म्हणून आनंद कमी असला तरी चालेल, पण मनाची शांतता पुरेपूर असली पाहिजे. आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अबाधित आणि महत्त्वाचे असते. कदाचित त्याची माहितीही त्यांना नसते. मग भले ते आपल्या नित्य संपर्कात असोत किंवा नसोत. वेळेचे बंधन आणि सातत्य जपणारी माणसं जीवनाच्या प्रवासात प्रगतीच्या शिखरावर सर्वात आधी पोहोचतात. आशा म्हणजे आपल्या मनातील सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन. तेच आपल्याला जीवनात येणारी निराशा दूर लोटून पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असतात. आपले डोळे चांगले असतील तर आपण जगाच्या प्रेमात पडतो, पण जर आपली वाणी गोड असेल तर हे जग आपल्या प्रेमात पडते. माणसाचं जीवन पाण्याच्या थेंबाएवढं असतं आणि अहंकार मात्र समुद्रातील पाण्याइतका असतो.
जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवायची. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणार. आयुष्यात 2 प्रकारचे लोक येतात. एक, तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे, आणि दुसरे, तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. माणसं जोडण्याचं कष्ट, त्रास माहीत असणारी व्यक्ती माणसं तोडण्याची भाषा किंवा व्यवहार कधीच करत नाही. विचार भलेही नवीन असले तरी चालतील, पण जुने संस्कार मात्र विसरू नयेत. आणि जगणं साधं असलं तरी चालेल, पण वागणं इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो, तेव्हा जगातील कोणतीही औषधी त्याला बरं करू शकत नाही. स्वार्थी जीवन अनेक जण जगतात. आपण स्वार्थी बनण्याऐवजी जीवनात कधी संधी मिळाली तर कोणाचा तरी सारथी बनावं. माणसाला बोलायला शिकण्यास 2 वर्षे लागतात, पण काय बोलावं हे शिकण्यात पूर्ण आयुष्य निघून जातं. माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचं ऐकून घ्यायला शिकतो, तेव्हा त्याच्याकडं चांगली समज येते. वेळेचे बंधन आणि सातत्य जपणारी माणसं जीवनाच्या प्रवासात प्रगतीच्या शिखरावर सर्वात आधी पोहोचतात. नेचर इज इनहेरंटली ब्युटिफुल ड्यू टू इट्स फ्रेशनेस, ओपननेस अँड द स्काय. डायव्हर्स अरे ऑफ मल्टिपल कलर्स, साऊंड्स अँड टेक्स्चर्स इट प्रोव्हाइड्स. जे लोक स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करतात ते नेहमी प्रसन्न आणि आनंदात असतात. मात्र नेहमी दुसऱ्यांची उणीधुणी काढणारे लोक दुःखी असतात. या छोट्या आणि क्षणभंगूर असलेल्या जीवनात राग, द्वेष, पश्चाताप, चिंता, तिरस्कार यांना थारा देऊ नका. सदैव प्रसन्न व सकारात्मक राहा. आनंदी जगा. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. आयुष्यात अशाही काही व्यक्ती येतात, त्यांच्या भेटी व त्या व्यक्ती लवकरच विस्मरणात जातात. मात्र काही व्यक्ती व त्यांच्या भेटी अशाही असतात, ज्या मनात कायमचं घर करून राहतात. आपण फक्त चांगली कर्मे करत राहण्याचा प्रयत्न करावा. चांगले विचार आणि चांगल्या कर्मांनी विणलेली आयुष्याची विण कुणी कितीही अडथळे, अडचणी आणल्या तरीसुद्धा तुटत नाही. मैत्री हे जीवनाचे अमृत आहे. एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवू शकतो. कौतुक, प्रशंसा, प्रेरणा हे तसे छोटे शब्द आहेत. मात्र प्रशंसा आणि कौतुक करायला, प्रेरणा द्यायला मन खूप मोठं असावं लागतं. ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही. विरह म्हणजे काय हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही. जिंकणं म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही. दुःख म्हणजे काय हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही. सुख म्हणजे काय हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही. समाधान म्हणजे काय हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही. मैत्री म्हणजे काय हे ती केल्याशिवाय कळत नाही. आपली माणसं कोण हे संकटाशिवाय कळत नाही. सत्य म्हणजे काय हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही. उत्तर म्हणजे काय हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही. जबाबदारी म्हणजे काय हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही. काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही. पैसा वही है
जो अपने पास में है, ताकत वही है जो अपने हाथ में है, और अपने वही है जो साथ में है। धन्यवाद।